नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपण प्रॉब्लेम येत आहे डॉक्युमेंट्स अपलोड करताना, डॉक्युमेंट्स अपलोड आर इनव्हॅलिड, हे आपण मोबाईलद्वारेच कसं काय सॉल्व करू शकतो आणि आपले सरकार हे मोबाईलवरच कशी चालवू शकतो, त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं ते पण सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन RTS महाराष्ट्र असं सर्च करून ॲप्लिकेशन जे येणार ते डाउनलोड करून घ्या. ते डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून घ्यावे. त्याच्यानंतर गेट स्टार्टेड करायचं. तुमची भाषा निवडायची, इंग्लिश किंवा मराठी. भाषा सिलेक्ट झाल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जायचे पहिल्या नंबरचे आणि त्याच्यानंतर 5व्या नंबरला इन्कम सर्टिफिकेट आहे तिथे टच करायचे. त्याच्यानंतर तिथे खाली दिलेले डॉक्युमेंट्स बघून घ्यायचे. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही चेक करून घ्यायचे आणि अप्लायवर क्लिक करायचे. हे तुम्हाला रिडायरेक्ट करेल क्रोममधून जाऊन साईटवर. हे तसे तुम्हाला अपलोड करू देणार नाही, म्हणजे जर तुम्ही क्रोमवरून ओपन करसाल तर तुम्हाला नाही होईल हे. तर काय करायचं, इथे जायचं. हे मी 2-3दा अपलोड केलेलं होतं आणि माझं ते अपलोड नव्हतं होत डॉक्युमेंट्स, त्याच्यामुळे मला हे 2-3दा अप्लाय करावं लागले. तर आता मी व्यवस्थित ते अपलोड केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा आपण डॉक्युमेंट्स अपलोड करतो त्यावेळेस जे डॉक्युमेंटचे फॉर्मॅट आहे ते XYZ स्क्रीनशॉट हे वगैरे जे आहे ना, हे वगळून आणि त्यावर जे स्पेशल कॅरेक्टर असतात, हॅश टॅग स्पेस बार, हे सगळं हटवून त्याला स्पेशल नावं द्यायचं. आधार कार्ड किंवा राशन कार्ड असं व्यवस्थित करून आणि फाईल फॉर्मॅट तुमची JPEG म्हणूनच तिथे फॉर्मॅटमधून सेव्ह करायची किंवा त्याला क्रोमवर जाऊन सगळ्या डॉक्युमेंट्सला तुमचं JPG टू JPEG या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आणि त्याची जे जागा आहे ते 500 MB करायची. 500 MB ते 500 KB ते तुम्हाला सपोर्ट करेल. त्याच्या कमी किंवा जास्त तुम्हाला करता येणार नाही. इथे सर्व्हिस लिस्टमध्ये जाऊन इन्कम सर्टिफिकेट हे तुमचे डॉक्युमेंट्स, यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट्स लागेल. राशन कार्ड, आधार कार्ड, यातला एकच अशा प्रकारचा जो फॉर्म राहणार हा तुम्ही व्यवस्थित भरून घेणे आणि व्यवस्थित तुम्ही हे सगळं चेक करून व्यवस्थित सगळं भरून घेणे. आणि जिथे हे रेट आहे, आता माझा अपलोड नाही होत आहे कारण की मी डॉक्युमेंट फॉर्म पूर्ण फिलअप नाही केलेला आहे म्हणून. आणि जिथे हे मॅन्डेटरी आहे तिथे हे स्टार लागलेले आहे, रेड कलरचे स्टार लागलेले आहे. तेच बस हे जे आहे ना, बस हेच तुम्हाला फिलअप करायचे आहे. अदरवाईज तुम्ही दुसरं काही फिल नाही केलं तरी चालेल, पण जिथे स्टार लागले आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी फिल करायचेच आहे. असं करून तुम्ही ते फॉर्म भरून घ्यायचे आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. जे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स अशा प्रकारे इथे अपलोड करायचे. हा तुमचा फोटो वगैरे हे रिसाईज करून व्यवस्थित तिथे अपलोड करायचा. मी तुम्हाला साईट देणार डिस्क्रिप्शनमध्ये, त्या साईटवरून जाऊन तुम्ही फोटो रिसाईज करू शकता. आणि अशा प्रकारचे तुमचे ओळखपत्र किंवा पत्त्याचा पुरावा आणि इतर डॉक्युमेंट्स वगैरे हे तुम्ही तिथे जाऊन अपलोड करू शकता. इथे बघा आधार कार्ड, हे दुसऱ्या यात आधार कार्ड करायचं. त्याच्यानंतर इथे जर तुम्हाला वैद्यकीय काही काम असेल तर तिथे सर्टिफिकेट लावू शकता. त्यानंतर तुमच्या वयाचा पुरावा म्हणून तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला लावू शकता. तिथे उत्पन्नाचा पुरावा म्हणून 3ऱ्या नंबरचं जे आहे 5व्या नंबरचं जे आहे अर्जदाराची 7/12 किंवा तलाठी अहवाल, हे जाऊन तुम्ही तिथे जे सेल्फ डिक्लरेशन जे दिसतं आहे खाली ते तिथे अपलोड करायचे आहे तुम्हाला. आणि हे इतरमध्ये पण सेल्फ डिक्लरेशन, तुमचं राशन कार्ड आणि स्वयंघोषणापत्र म्हणजेच सेल्फ डिक्लरेशन, हे सगळं व्यवस्थित अपलोड करून ह्या साईजमध्ये, जे साईज तिथे दाखवलेली आहे 75 KB टू 500 KB, यामध्येच तुम्हाला करायचं आहे. आणि ती JPEG याच फॉर्मॅटमध्ये, त्यावेळेसच तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होईल. आणि जिथे तुमचे स्क्रीनशॉट वगैरे असे नाव लिहिले असेल तर ते तुम्ही कट करून त्याला रिनेम करून तुमच्या प्रकारे आधार कार्ड किंवा राशन कार्ड असं व्यवस्थित नाव देऊन ते तुम्ही तिथे अपलोड करायचे आहे.
आणि त्याच्यानंतर परत ट्राय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो मेसेज येणार आहे येणार होता, जो अपलोडेड डॉक्युमेंट्स आर नॉट व्हॅलिड किंवा कुठलाही एरर दाखवत असेल, तर तो तुम्हाला येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट पेमेंट फीजवर रिडायरेक्ट करणार तो, आणि बस तुम्हाला ₹33.60 फी अपलोड म्हणजे भरणी करून तुमचं रेडी होऊन जाईल.